पण दुर्दैव आमच्या देशाचं असं आहे की जयंती म्हणलं, महात्मा फुलेची जयंती म्हणली की माळी बांधवांनी काढायची, छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणली की मराठा बांधवांनी काढायची, अण्णाभाऊ साठे जयंती म्हणली की आमच्या मातंग बांधवांनी काढायची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणलं की आमच्या बुद्धिस्ट बांधवांनी काढायची. भावांनो बहिणींनो, या देशातल्या महापुरुषांनी गौतम बुद्धापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपर्यंत, संत नामदेव महाराजांपासून ते संत कर्मयोगी गाडगे बाबापर्यंत या देशाच्या महापुरुषांनी आणि संतांनी जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था नष्ट केली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि समानता तुम्हाला आणि मला दिली. म्हणून महापुरुषांची जयंती बांधवांनो. जयंती का? महापुरुष समजून घेण्यासाठी. जयंती का? महापुरुषाच्या विचारधारेवरती चालण्यासाठी. जयंती का? हे राष्ट्र निर्माण करायचं असेल तर महापुरुषांच्या विचाराशिवाय राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. फुले आणि आंबेडकरांना सोडून राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. हे जर राष्ट्र निर्माण करायचं असेल तर फुले आंबेडकरांची भूमिका काय याच्यावरती चिंतन करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. काय योगदान आहे फुले आणि आंबेडकर? गुरु शिष्य. जगातलं एकमेव असं गुरु शिष्य खरं सर, जगातलं म्हणतो मी. 192 देश जगामध्ये आहेत. 192 देशापैकी 152 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरी केली जाते. मला वाटतं राष्ट्र निर्माण करण्यामध्ये हे योगदान आहे. ज्या माणसाला आम्ही वर्गाच्या बाहेर बसवलं, ज्या माणसाचे केस आम्ही कापले नाहीत, ज्या माणसाला आम्ही गाडीतून हाकललं, ज्या माणसाला आम्ही पहिला पाणी दिलं नाही, त्याच माणसानं देशाचं संविधान दिलं, तुम्हाला मला सन्मान दिला आणि साहेब बनवलं. हे देशासाठी फुले आंबेडकरांचे योगदान आहे बांधवांनो. योगदान काय? परिवर्तन कसं होईल? परिवर्तन कसं होईल? परिवर्तन होऊ शकतं फक्त शिक्षण घेतल्यामुळे परिवर्तन होऊ शकतं. पण दुर्दैवांच्या देशात असं आहे की आम्हाला साने गुरुजीपासून नाणे गुरुजीपर्यंत सगळ्यांच्या शिक्षणाच्या व्याख्या सांगितल्या. शिक्षण म्हणजे काय? म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिकणं म्हणजे शिक्षण आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं म्हणजे शिक्षण आहे. शिकता शिकता जगणं, जगता जगता शिकणं म्हणजे शिक्षण आहे. सगळ्या शिक्षणाच्या व्याख्या सांगितल्या, पण महात्मा फुलेची शिक्षणाची व्याख्याच नाही सांगितली डॉक्टर साहेब. महात्मा फुले असं म्हणाले शिक्षणाबद्दल, शिक्षण म्हणजे काय? खरं आणि खोटं यातील फरक ओळखण्याची अक्कल येणं म्हणजे शिक्षण. मला असं वाटतं की आम्हाला खरं आणि खोटं ज्या दिवशी लक्षात येईल ते खरं शिक्षण. आणि महात्मा फुलेचं सगळ्यात मोठं योगदान काय असेल? शिक्षण, एज्युकेशन. शिक्षणाशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही बांधवांनो. कारण विचाराची निर्मिती माणसाच्या मेंदूमध्ये होते. पण पिक्चर मध्ये गाणं असतं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. गाणं पाहिजे होतं, कभी कभी मेरे दिमाग में ख्याल आता है. पेटायला पाहिजे होता आमचा मेंदू, पण आम्हाला भावनिक केलं. कधी धर्माच्या नावानं, कधी जातीच्या नावानं, कधी भाषेच्या नावानं आम्ही भावनिक जातो बांधवांनो. फुले आंबेडकरांचं योगदान काय? तर एकाच वाक्यात सांगतो, गुरु शिष्य या दोघांनी आमच्या देशासाठी काय दिलं असेल तर त्यांच्या आयुष्यातला अमूल्य असा वेळ दिलाय. तेच त्यांचं खरं योगदान आहे बांधवांनो. सगळ्यात मोठं योगदान अमूल्य वेळ दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी वेळ दिला, शाहू महाराजांनी वेळ दिला, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी वेळ दिलेला आहे.